हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्डामध्ये. लास्ट याच्यामध्ये आपण मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमल बघितलं होतं. आता आपण डिव्हिजन ऑफ डेसिमल बघणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून टाका. आपण सर्व प्रकारचे आपण व्हिडिओज बेसिक मॅथ्सची कव्हर करून राहिलो आहे. आजचं काय, डिव्हिजन ऑफ डेसिमल्स. आपला डिव्हिजन तर माहिती आहे, डिव्हिजन कशाला कामी येते, कोणत्या पण गोष्टीला क्वांटिटीला सेम ग्रुपमध्ये पार्टिशन किंवा सेपरेट करतो आपण डिव्हिजनमध्ये, राईट. आपण बिलकुल बेसिक पासून सुरू करू. फॉर एक्झाम्पल आपण 4.78 घेतलं, ओके, डिवायडेड बाय 4 करू आपण. तर काय करतो, कसं आपण डिवाइड करतो, 4, 7, 8, राईट. आता 4 ने डिवाइड करायचं, 4.78, राईट. मग आता जसं डिवाइड करतो आपण तसंच 4 1 जा 4, 0 7 खाली आले, राईट. आता इथे काय करायचं, डेसिमलच्या आधीमध्ये तर आपण 4 ने डिवाइड करून टाकलं. जिथे डेसिमल येऊन राहिला तिथे इथे एक क्वेश्चनमध्ये डेसिमल देऊन द्यायचं, म्हणजे पॉईंट देऊन द्यायचा. मग आता बाकी जसं आहे तसंच काय केलं आपण, 4 ने डिवाइड केलं. 4ला डेसिमलच्या आधीमध्ये जिथपर्यंत आता डेसिमल आला, डेसिमलपासून डेसिमलच्या तिकडचे जर डिव्हिजन करायचं आहे तर काय करायचं, जिथं डिवाइड आलं आपलं डेसिमल आला तिथे डेसिमल देऊन द्यायचा. मग बाकीचे जसं आहे तसं. म्हणजे आता 4 ने 7ला कसं, 4 1 जा 4, 4 3 8 खाली आले 38. आता 4 9 जा 36, 2 0 आणखी 0 झालं. काय आन्सर आला, 1.9. डेसिमल नंतर जर 2 डिजिट काढले तरी चालेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. काय म्हटलं, जसं काय केलं आपण, पहिले डिवाइड केलं, डेसिमल आले ते डेसिमल दिला, बाकी जसं आहे तसं आपण सॉल्व करत आलो. डेसिमलच्या नंतर 2 डिजिट काढले तरी होऊन जाते, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. आता नेक्स्ट, आता इथे ते फक्त होल नंबरनी डिवाइड केलं डेसिमलला. आता डेसिमल नंबरनी डेसिमल नंबरला डिवाइड करू, ओके. डेसिमल नंबरने डेसिमलला डिवाइड करू. फॉर एक्झाम्पल आपण 6.25 डिवायडेड बाय 2.5. काय आहे, 6.25 2.5. तर याला आपण 2 वेगळ्या प्रकारे डिवाइड करू शकतो, सॉल्व करू शकतो. फर्स्ट आपण घेऊ डेसिमल हटवून टाकायचं. म्हणजे आता बघा, असं बाय म्हणजे खाली आलं म्हणजे डिवाइडमध्ये आहे ना. 6.25 बाय 2.5 म्हणजे 6.2 डिवाइड बाय सेम अर्थ आहे, राईट. आता इथे बघा, आपल्याला दिसून राहिलं का थोडं किचकट वाटत आहे सॉल्व करायसाठी, राईट. सॉल्व करायला किचकट वाटत आहे, दिसायला पण किचकटच वाटत आहे. आपण सॉल्व कसं करणार आहे, त्यापेक्षा पॉईंट हटवून टाकायचं, म्हणजे डेसिमल हटवून टाकायचं. कसं हटवायचं, आता बघा, खाली किती डिजिट नंतर पॉईंट आहे, 1, वरती 2, म्हणजे याला कन्वर्ट केला तरी म्हणजे याला छानेनी कन्वर्ट होऊन जाणार. आता बघा, डेसिमलच्या तिकडे किती नंबर आहे, 2 नंबर आहे. तर मग असा नंबरने डिवाइड करायचा ज्याने करून पॉईंट हटून जाणार. म्हणजेच 6ला 100ने किती, 2 नंबर आहे, म्हणजे 2 0वाला आपण नंबर लिहून टाकला, म्हणजे तो कोणता, 100. आता 100च काउंट केलं समजा इथे. आता जसं 2.5 आहे, 2.5ला दुसरं आपण घेऊ, कारण की याला पण 100 डिवाइड करावंच लागेल मल्टिप्लाय. आता समजा 7.5 असतं आणि मला डेसिमल हटवायचं असतं, तर काय करावं लागलं, मला 10ने मल्टिप्लाय करावं लागलं असतं. 10ने मल्टिप्लाय करावं लागलं असतं. समजा 7.005. आता डेसिमल हटवायला काय करावं लागेल, 1 2 3 म्हणजे 3 डिजिटवाला म्हणजे 1000, 0.07583. आता किती झाले, 1 2 3 4 5, म्हणजेच 1 2 3 4 5. कन्सेप्ट समजला तुम्हाला. आता इथे किती, डेसिमल नंतर 2 आहे म्हणून आपण 100 घेतलं, राईट. आता वरती मल्टिप्लाय केलं 100नी, तर खाली पण 100नी मल्टिप्लाय. या वरती अलग यांनी केलं आणि खाली याने अलग म्हणजे डिफरंट यांनी केलं तर होणार नाही, कारण की 100/100 म्हणजे किती होते 1 होते.
म्हणजे याची व्हॅल्यू बदलली का 6.25 आणि डिवायडेड बाय 2.5ची व्हॅल्यू बदलली का नाही, म्हणून आपण कन्वर्ट केलं, फक्त कन्वर्ट केलं, त्याची व्हॅल्यू चेंज झाली का नाही. आता 100ने मल्टिप्लाय केल्यावर काय होऊन जाणार 225 राईट. आता हां इथे 220 होऊन जाणार 250, कारण की एक हटला 25 आले, आणखी एक एक्स्ट्रा 0 250 झालं. आता तुम्ही बघून राहिलाय डिव्हिजिबिलिटी टेस्ट लावू शकता किंवा डायरेक्ट तुम्हाला 25चं टेबल येत असेल, लक्षात असेल तर डायरेक्ट दिसू शकते. 25 आणि खाली आणि वर डायरेक्ट डिवाइड होऊन राहिला आहे. 625ला 25 डिवाइड होत आहे आणि 25ला पण 25ने डिवाइड होते, म्हणजे 25 10 जा 21 जा 2 जा 50 उरले 125. 125 म्हणजे 5 जा म्हणजे 25 10 25/10 आणि किती आहे इथे एक 0 आहे म्हणजे 2. म्हणजे हा इथे एक पॉईंट राहते. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर होल नंबरमध्ये कन्सिडर केलं तर आपण काय केलं 0 0 0 म्हणजे हा काय झाला 25 झाला. 10ने डिवाइड करून आलो, हा जो पॉईंट राहते हा एक साईड इथे सरकून जाते, म्हणजेच काय ते 2.5 डिवाइड करून दाखवतो म्हटलं तर 25 10 राईट. हां आता हटवून देतो मी, डायरेक्ट तुम्हाला सॉल्व करून दाखवतो, समोर सांगतो मी शॉर्टकट. 10ने 25ला डिवाइड करायचं काय 10 2 जा 20 5 उरले. आता 0 घ्यायचं, आपण 0 घेतो तेव्हा काय करतो डेसिमल इथे देऊन देतो, डेसिमल घेतला मग आता काय करायचं 10 5 जा 50 झालं सॉल्व. म्हणजे आन्सर किती आला 2.5 हे आपलं फायनल आन्सर. काय केलं 6.25 डिवाइड बाय 2.5 म्हणजेच काय 2.5. आणखी दुसरी मेथड आहे, हे एक मेथड झाली ठीक आहे. आणखी एक मेथड बघा, याच्यामध्ये डायरेक्ट 625 to 25 बरं झालं. आता इथं काय झालं म्हणजे मी इथे डेसिमल विसरून गेलो, म्हणजे डेसिमल कन्सिडर करायचंच नाही. काय म्हटलं मी डेसिमल कन्सिडर करायचंच नाही. 25चा डायरेक्ट टेबल म्हणा 25 2 जा 50 मायनस किती गेले 2 मधून 0 गेले 2 1 5 25 25 5 जा 125 0 0 0 आन्सर किती आला 25. काय आलं इथे क्वेश्चन 25. आता बघा या नंबरमध्ये किती पॉईंट सोडून डेसिमल आहे 2. इथे एक डिजिट सोडून डेसिमल आहे म्हणजे 1. 2 - 1 1. मग इथे काय करायचं 2.25ला एक डिजिट सोडून डेसिमल देऊन द्यायचं म्हणजे 2.5 आला. 2.5 या मेथडनी आणि या मेथडनी आलं ना. आता आपण आणखी दुसरं एक्झाम्पल घेऊ शकतो. दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. या दोन्ही मेथडनी सॉल्व करतो मी, बाकी तुम्हाला जसं सोपी वाटेल तसं करून घ्याल. 740.24 डिवायडेड बाय 1.12 घेऊन घेतो ठीक आहे 1.2. आता डायरेक्टही करू शकता, जशी पहिली आपली एक मेथड करून घेऊ आपण. 74.24 काय करायचं डेसिमल सध्यासाठी विसरून जायचं 1.2. 12 5 जा 60 6 जा 72 6 जा 72 डेसिमल विसरून जा सध्या. 2 उरले 2 खाली आले 1 जा 12 1 उरला 0 4 96 किती जा 8 जा 96 किती 4 आणि 4 8 आले. आता काय करायचं 618 आले 618 आलं.
आता किती डिजिट नंतर पॉईंट आहे? 2. इथे 1. काउंट कुठून करायचा? राईट साईडमधून, इथून राईट करायचं. किती डिजिट नंतर पॉईंट आहे? 1. मग इथे 1. 2 मधून 1 गेला 1, म्हणजे एक डिजिट सोडून देऊन द्या पॉईंट. 61.8. दुसऱ्या मेथडने आपण कसं सॉल्व केलं होतं? फॉर एक्झाम्पल 74824 डिवायडेड बाय 1.2. राईट. आता डेसिमल हटवायचं आहे, बघायचं इथे 1 यायचं आहे, इथे 2 नंबर, म्हणजे यालाच आपण हटवून घेऊ. याला 100ने मल्टिप्लाय केल्यावर याला पण याचा पण हटून जाणार. आपल्याला फक्त डेसिमल हटवण्याची म्हणजे काढण्याची मतलब आहे ना. मग काय करायचं? 100ने मल्टिप्लाय, खाली केलं वर केलं तर खाली पण. मग याचा हटला 7424 आले, खाली किती आले? 120. 120 आलं तर बघून राहिलं आपण 2ने डिवाइड होऊन जाणार. 60. 3 जा 6, 7 जा 1 जा 2 जा, 3712 डिवाइड बाय 60. आणखी 2ने डिवाइड होते. 2 1 जा 2, 2 8 जा 16, 2 5 जा 10, 2 6 जा इथे 30. किती आले? 1856 डिवाइड बाय 30. आणखी 2ने डिवाइड होते, इकडे करतो. 1856 डिवाइड बाय 30. काय करायचं मग? 30 आणखी 2ने डिवाइड होऊन आले, इथे 15 येते, इथे 9 जा 2 जा 8 जा, तर किती? 11 19, मतलब म्हणजे 9 2 8 डिवाइड बाय 50 आलं. आता 50ने डायरेक्ट आता 9 2 8ला डिवाइड करून टाका. कुठे करू? किती आलं होतं आपलं याचा आन्सर? 6.8. आता हे दुसरं आहे, हे म्हणजे वेगळी मेथड आहे, हे वेगळी मेथड. 9 2 8 15 50 30 45 90 75 90 105 90 6 जा 4 2 6 6 जा 90 2 इथं 8 1 जा 15 1 3. आता छोटा नंबर होते. आता मग काय करायचं? इथे घेतलं आपण 13 पण जातो का नाही? मग आपण काय करतो? एक 0 घेतो, 0 जिथे घेतो तिथे एक डेसिमल देऊन देतो. मग 130 जवळपास 8 जा 130 125 125.05 आला आन्सर. एक डिजिट काढला तरी होऊन जाते, आणखी निघू शकते. राईट. आता हे झालं डेसिमल, डिव्हिजन ऑफ डेसिमल्स. तसं तुम्ही प्रॅक्टिससाठी वेगळे वेगळे डेसिमल्सचे प्रॉब्लेम्स घेऊ शकता. स्वतः करा प्रॅक्टिस, नाही तर नेटवरून शोधा. आता मग तसं कसं कराल? कॅल्क्युलेटर सोबत ठेवा, सॉल्व करा आणि कॅल्क्युलेटरमध्ये पण ते सॉल्व करा. ॲन्सर चेक करा बरोबर आहे की नाही. तर होऊ शकते कॅल्क्युलेटरमध्ये थोडं मागं पुढं किंवा जवळचा नंबर येऊ शकते. ओके. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. होप तुम्हाला डिव्हिजन ऑफ डेसिमल समजलं असेल, कन्सेप्ट समजला असेल. 2 प्रकारचे वेगळे वेगळे आपण मेथड घेतल्या. तशी हे तुम्हाला सोपी वाटत असेल, हे थोडी लॉंग मेथड वाटत असेल, तर तसं काही नाही. आपण जसं हे डेसिमल कन्वर्ट करून करतो आपण, हे डायरेक्ट हे करू शकतो. आता हे तुम्ही बघत असाल की जे कॅल्क्युलेशन डिव्हिजिबिलिटी टेस्ट नाही गेला आहे, म्हणून थोडाफार अभ्यास करणं जरुरी आहे. जे आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट घेतल्या आहे ते अशा युजफुल होते. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, आणि या आधीचे पण तुम्ही डेसिमलचे व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघून घ्या. ठीक आहे. होप तुम्हाला आता समजलं असेल. जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना, जेणेकरून आपल्या चॅनलबद्दल कळेल. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा. आपण न्यू व्हिडिओमध्ये न्यू टॉपिक घेऊन येऊ. तोपर्यंत छान अभ्यास करा, समर वॅकेशन एन्जॉय करा, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. तोपर्यंत बाय.